जेव्हा तुम्ही ना काहीतरी वेगळं ट्राय करता ना, त्याची वेगळीच मजा येते. आता याच्यामध्ये ना आपण बेसन ॲड करतोय, तांदळाचं पीठ ॲड करतोय, त्यामुळे थोडीशी टेस्ट बदलते. याला आपण चिकन पकोडा म्हणतो. मस्त अशी चव येते आणि एकदम अशी ना काहीतरी ऑथेंटिक रॉ अशी फिलिंग येते, जसं चायनीजवाली नाही येते. त्याच्यामध्ये असं काही टाकलंच नाही जे चायनीजवाला फील देईल. एकदम आपलं मराठी, महाराष्ट्रीयन असं घरगुती वाटतं. इथे आपण मसाले टाकलेत, आगरी कोळी मसाले, याच्यामध्ये हळद टाकली आहे, धनिया पावडर टाकली, बेसन टाकलं आहे, तांदळाचं पीठ टाकलं आहे, याच्यामध्ये ब्लॅक मी सॉल्ट टाकलं आहे, याच्यानंतर चाट मसाला टाकला आहे, आलं लसूण पेस्ट टाकली, लेमन ज्यूस टाकला, हे सगळं टाकून टाकून आपण त्याची मस्त अशी एक मस्त अशी ना फ्राय करायला केलेली एक गोष्ट ज्याला बोलतात चिकन पकोडा. याला बोलतात इज्जत. कारण का ना अशा काही गोष्टी जेव्हा तुम्ही ट्राय करता तर मजेदार अशा लागतात. मस्त फ्राय करायचा, चकना असो घरू म्हणजे चकना दारूसोबत पिणारा नाही, चकना असो किंवा काही असो, मस्त घरी बनवायचा, पाऊस पडतोय बघताय आणि एन्जॉय करायचा रिलॅक्समध्ये. आता याची रेसिपी म्हणाल तर तुम्हाला गोलूमोलू इंस्टाग्रामवरती मिळेल, चेक करू शकता तिकडे जाऊन काच.